नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांना खालीलपैकी कोणी प्रदान केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, नोबेल पुरस्कार खालीलपैकी किती क्षेत्रांसाठी दिला जातो? नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी एकूण किती क्षेत्रांसाठी दिला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 6 क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, पुलित्झर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांसाठी दिला जातो? पुलित्झर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांसाठी दिला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वृत्तपत्र क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रामध्ये 6वे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामध्ये 6वे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चांदोली राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, देशामधली पहिली राष्ट्रीय सागर अकॅडमी कोणत्या ठिकाणी स्थापन झालेली आहे? देशामधली पहिली राष्ट्रीय सागर अकॅडमी कोणत्या ठिकाणी स्थापन झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चेन्नई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भारताच्या खालीलपैकी कितव्या राष्ट्रपती? प्रतिभाताई पाटील भारताच्या खालीलपैकी कितव्या राष्ट्रपती होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 12व्या राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या वर्षी समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला होता? शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या वर्षी समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1976 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, इंडियन मिलिटरी कॉलेज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन मिलिटरी कॉलेज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, देशबंधू हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? देशबंधू हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, करा किंवा मरा व चले जाओ हे संदेश महात्मा गांधी यांनी भारतीय जनतेना खालीलपैकी कोणत्या दिवशी दिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 8 ऑगस्ट सन 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता करार झाला होता? मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यामध्ये झालेला करार खालीलपैकी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लखनौ करार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1290 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, खिलाफत चळवळीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? खिलाफत या चळवळीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारतामध्ये तार आणि सुधारित टपाल सेवा खालीलपैकी कोणी सुरू केली? भारतामध्ये तार आणि टपाल सेवा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, हंगामी सरकार स्थापन करण्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? हंगामी सरकार स्थापन करण्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या योजनेमध्ये केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्रिमंत्री योजना या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी खालीलपैकी कोणती संस्था ही स्थापन केली नाही? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी खालीलपैकी कोणती संस्था ही स्थापन केली नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारत सेवक समाज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, मुंबईमध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले होते? मुंबईमध्ये खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड हे झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 BC दत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल। क्रमांक 18, संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 19 भारतीयांनी सायमन कमिशनवर खालीलपैकी कोणत्या कारणाने बहिष्कार टाकला होता? भारतीयांनी सायमन कमिशनवर खालीलपैकी कोणत्या कारणाने बहिष्कार हा टाकला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? मुस्लिम लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1906 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मराठी भाषेची पाणिनी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? मराठी भाषेची पाणिनी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या कायद्यात व योजनेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सन 1848 ते सन 1856 या काळामध्ये अनेक संस्थाने खालीलपैकी कोणी खालसा केली होती? सन 1848 सन 1856 या काळामध्ये खालीलपैकी कोणी अनेक संस्थाने खालसा केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणते कारण दाखवून लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रांतीय पुनर्रचना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महानुभाव पंथांचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? महानुभाव पंथांचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चक्रधर स्वामी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 27 भारतामध्ये सती प्रथा बंद खालीलपैकी कोणी केली? भारतामध्ये सती प्रथा बंद खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बालगंधर्वाची नाटकामध्ये पहिले स्त्री भूमिका असलेले नाटक खालीलपैकी कोणते होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शाकुंतल नाटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वसई जातः खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? वसई जातः खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रीहरिकोटा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मॅग्रीव वनस्पतीचे मूळ स्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? मॅग्रीव वनस्पतीचे मूळ स्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारत देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणती जमीन ही कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते? खालीलपैकी कोणती जमीन ही कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 काळी जमीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रामधील चेरापुंजी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रामधील चेरापुंजी असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंबोली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? भारतीय निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणता पदार्थ हा अचुंबकीय पदार्थ? खालीलपैकी कोणता पदार्थ हा अचुंबकीय पदार्थ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रबर या ठिकाणी अचुंबकीय पदार्थ असलेला पदार्थ होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मुलामध्ये चिडचिडकेपणा येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अजीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आंतरवक्र आरशामुळे खालीलपैकी कोणत्या प्रकारची प्रतिमा मिळत असते? आंतरवक्र आरशामुळे खालीलपैकी कोणत्या प्रकारची प्रतिमा ही मिळत असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आभासी आणि वस्तूपेक्षा मोठी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक मानवी शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या खालीलपैकी किती आहे? मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 206 हाडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा खालीलपैकी कोणता आहे? कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 करबुडे बोगदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 44 ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डाऊन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणता भारतामध्ये प्राचीन घडीचा पर्वत आहे? खालीलपैकी कोणता पर्वत हा प्राचीन घडीचा पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरवली पर्वत हा भारतामधला प्राचीन घडीचा पर्वत होईल. प्रश्न क्रमांक 46 अनुज आपल्या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे. अनुजचा विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अग्रज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 केशवकुमार हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? केशवकुमार हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रल्हाद केशव आत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 दुःखाने सोडलेला लांब श्वास आपला शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. दुःखाने सोडलेला लांब श्वास आपला शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुस्कारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ हा लिहिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हात दाखवणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. हात दाखवणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फसवणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रामध्ये वाघांसाठी राखीव असलेले खालीलपैकी कोणते अभयारण्य? महाराष्ट्रामध्ये वाघांसाठी राखीव असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मेळघाट अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते? दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त असते? चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा ही उपयुक्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पर्वतीय मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 गंगा नदी सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? गंगा नदी सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 उटी हे भारतामधले थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी हे भारतामधलं थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 हल्दिया हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हल्दिया हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताची पहिली अणुपट्टी अप्सरा खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? भारताची पहिली अणुपट्टी अप्सरा कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पेंच हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पेंच हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन खालीलपैकी कोणत्या भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक ध्वनीच्या तीव्रतेचे एकक खालीलपैकी कोणते आहे? ध्वनीच्या तीव्रतेचे एकक खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डेसिबल या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 14 BCG ही प्रतिबंधात्मक लस खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरतात? BCG ही प्रतिबंधात्मक लस खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 AG या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? 17 प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाज यांची स्थापना झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर आत्माराम पांडुरंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 केडगाव येथील मुक्ती सदन यांच्या संस्थापिका खालीलपैकी कोण होत्या? केडगाव येथील मुक्ती सदन यांच्या संस्थापिका खालीलपैकी कोण होत्या? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 LK आडवाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तस्लिमा नसरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे ते. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वाच्या बॅच लॉन्च झालेल्या आहेत. सर्वांनी अनअकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपला RVD लाईव्ह हा कोड सर्वांनी टाकून जॉईन करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विजेता दशेरा स्पेशल टॅलेंट हंट टेस्ट सिरीज फॉर कंबाईन एक्झाम. अतिशय महत्त्वाची ही टेस्ट आहे. सर्वांनी या टेस्टमध्ये जॉईन व्हायचं आहे. आपला कोणता कोड आहे? RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. केव्हा आहे? 15 ऑक्टोबरला अतिशय महत्त्वाची ही टेस्ट सिरीज आहे. या ठिकाणी बघू शकतो मी काय आहे? राज्यसेवा इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट सिरीज क्रमांक 12. ओके, केव्हा आहे? 10 ऑक्टोबरला आहे. अतिशय महत्त्वाची ही पण टेस्ट सिरीज. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणती बॅच आहे? फुल लेंथ इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर PSI STI एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. केव्हापासून आहे? 13 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वाची ही पण बॅच आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणती बॅच आहे? रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम अतिशय महत्त्वाची ही पण बॅच. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून बॅचमध्ये जॉईन व्हायचं. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल. किंवा बॅच आहे 6 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वाची बॅच आहे. जे विद्यार्थी राज्यसेवा PSI STI ASO डिपार्टमेंटल PSI यांची तयारी करत असतील सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता.